कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत गट अ आणि ब यांच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन प्री आणि मेन्समध्ये विचारण्यात आलेले पहिला टॉपिक जो आपण म्हणतो अंकमालिका, त्यातल्या आकृत्यांवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सराव प्रश्न आपण या टॉपिकमध्ये घेऊया। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची ती डिमांड होती की सर घ्या हे प्रश्न म्हणून। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 ला हा प्रश्न पडलेला आहे आणि STI पूर्व परीक्षा 2013 ला पडलेला हा प्रश्न आहे। आकृत्यांवर आधारित हे प्रश्न आहेत। प्रश्न जर एक नंबरचा आपण पाहिलो मित्रांनो तर 9, 16, 25, 36, 4, 4, 4, 4 आणि इथे पण पहा सर्व संख्या पाहिल्यानंतर आपल्याला त्या सर्व बाह्य संख्या या वर्ग संख्या दिसतात आणि वर्ग संख्या जर बाहेरच्या दिसत असतील आणि मधली संख्या जर लहान असेल तर याचा अर्थ वर्गमूळ घेऊन मध्ये जावा। जर घन असते आणि जर लहान संख्या मधली असती तर घनमुळाकडे गेला असतो आणि जर बाहेरच्या संख्या लहान असत्या आणि मधली संख्या जर मोठी असते तर आपण बेरजेत पुढे गेला असतो, गुणाकारात पुढे गेला असतो, वर्गांमध्ये पुढे गेला असतो आणि घनांमध्ये आपण पुढे गेलो असतो। या पद्धतीचेच प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की नेमका विचार काय करायचा। संख्या जर बाहेरच्या लहान असतील आणि मधली जर मोठी असेल तर वर्ग करून पुढे जातो, बेरीज करून वर्ग करून पुढे जातो, गुणाकार करून वर्ग करून पुढे जातो, घनांमध्ये पुढे जातो। याचा आपण नक्की विचार केला पाहिजे। तर या संख्यांमध्ये दिसतं की 9चं वर्गमूळ 3 आहे, 16चं वर्गमूळ 4 आहे, 25चं वर्गमूळ 5 आहे आणि 36चं वर्गमूळ 6 आहे। हे झालं, बेरीज केली असता 18, 18 भागिले 2 9 येतं, हे 9 इथं आलेलं आहे। त्यानंतर वर्गमूळ 4चं 2 2 2 असं एकूण किती वेळा येतं 4 वेळा म्हणजे 8, याचं निम्म येतं मित्रांनो 4, हे पहा इथं 4 आहे। त्यानंतर यांचं वर्गमूळ घेऊया, ते आहे 7, 8, 9 आणि 10, बेरीज करूया, हे होते 15 आणि या बाजूचे होते 19 म्हणजे आले 34, 34 भागिले 2 करूया तर ते उत्तर येईल मित्रांनो 17। हे आहे 7, हे आहे 8, हे आहे 9, हे आहे 10, सर्वांचं वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ घेतली असता बेरीज केली 34 आली, 34 ला 2 न भागलो आपण आलं उत्तर 17। अशा पद्धतीचं लॉजिक केव्हा विचार करायचं, जर 2-3 आकृत्या दिलेल्या आहेत, 2 आकृत्यांमध्ये जो विचार आपण लागू करतो तोच आपण तिसऱ्या आकृतीमध्ये लागू करतो। केव्हा केव्हा 4 आकृत्या आहेत, 3 आकृत्यांमध्ये जी विचार किंवा जी कन्सेप्ट जी तर्क लागू होतो त्याच तर्काला पुढे लागू करायचं। या आकृतीमध्ये वेगळा तर्क, या आकृतीमध्ये वेगळा तर्क आणि तिसऱ्यामध्ये वेगळा तर्क असा विचार करता येणार नाही। तर आपण निवडलेलं लॉजिक हे आपल्याला 2 आकृत्यांमध्ये लागू झालं तरच तिसऱ्या आकृतीमध्ये लागू करता येतं। या ठिकाणी पहा 27 आणि 37 दिसत आहे, तर आपण काय विचार केल्यानंतर आपण या दिशेला जाऊ शकतो तुम्ही पाहू शकता। इथे जर बघितलात 5 चौक 20, 3 दुनी 6, 4 ला 1 मध्ये 1 मिक्स केलं म्हटलं तर इथं साइन त्रिक 18, इथं 5 दुनी 10 तिथपर्यंत पोहोचत नाही आपण। म्हणजेच 27 जर असेल तर बेरीज करून पुढे पोहोचत नाहीये, गुणाकार करून पुढे जात नाहीये, तर आपल्याला वर्ग करून पुढे जाण्याचा एक चान्स आहे आणि घन करून जाण्याचा एक चान्स आहे। ह्या बाजूच्या वर्गांचीच बेरीज इथं असू शकते, घनांची बेरीज जर म्हटलं तर फार पुढे जाईल। मग आता 4चा वर्ग किती आहे 16, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4, तर आता ही बेरीज किती येते पहा मित्रांनो, 25 आणि 9 34 आणि 16 50 आणि 4 54, 54 ला निम्म केलेला आहे ते आलं 57। या ठिकाणी 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, बेरीज करूया, बेरीज येते 74 भागिले 2 ते येते मित्रांनो 37, तर या ठिकाणी 37 आलेला आहे। याचाच उपयोग आता इथे 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4 आणि 9चा वर्ग 81, बेरीज करूया 81, 25, 4 आणि 4, हे 8, 1 9 आणि 5 14 ला 4 हातच्याला 1, 10 आणि 1 11, 114, 114 भागाकारात 2 जर घेतलं मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता याच्या निम्म हे होईल 57। तर आपल्याला पर्यायामध्ये 57 हे उत्तर द्यावं लागेल। म्हणजेच तुम्ही आता हे दोन्ही उदाहरण मी बोर्डवर सोडून दाखवलेले आहेत। यामध्ये तुम्ही जर पाहिलात
तर या ठिकाणी होतं वर्गमूळ घेऊन त्याची बेरीज केली आणि निमपट म्हणजे 2 न भागलं 9 उत्तर आलं. वर्गमुळाची बेरीज केली 2 न भागलं हे उत्तर आलं. वर्गमुळांची बेरीज केली 2 न भागलं हे उत्तर आलं. या ठिकाणी मात्र वर्ग केला आपण, वर्ग करून बेरीज केली 4चा वर्ग 3चा वर्ग 5चा वर्ग आणि 2चा वर्ग, त्यांची बेरीज आली 54. 54 भागिले 2 ते आला मित्रांनो 27. ते 27 आपण इथं घेतलं. तर या पद्धतीने आपण सर्व पाहत आहोत. बोर्डवर तुम्हाला दिसत आहे. येथे 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, इथे 4 आणि 9चा वर्ग 81. यांची बेरीज आली 114. 114 ला भागलो आपण 2 ने तर किती आलं 57. तर आता असंच उदाहरण आपण पुढच्या टप्प्यामध्ये. ओके मित्रांनो, आता आणखीन पुढचे प्रश्न पाहू. हे पहा, एएसओ पूर्व परीक्षा 2016 ला प्रश्न पडलेला आहे आणि हा एएसओ पूर्व परीक्षा 2012 ला प्रश्न पडलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहत असाल 14, 15 आणि पुढे काय असं विचारलेलं आहे. बाहेरच्या ज्या संख्या आहेत या बाहेरील सर्व संख्या या मोठ्या दिसतात आणि मधली संख्या ती आहे ती लहान दिसते. जर मधली संख्या लहान असेल तर ती वर्गमुळात रिवर्स येते. जर वर्ग संख्या बाहेरच्या असतील तर वर्गमुळात रिवर्स येते. वर्ग संख्या नाही येत. घन संख्या असतात तर घनमुळात रिवर्स येते. वर्ग ही संख्या नाहीत आणि घन ही संख्या नाहीत. मग आता फक्त 2च प्रकारामध्ये वापस येऊ शकते म्हणजे माघारी येऊ शकते, एक वजाबाकीमध्ये आणि एक भागाकारामध्ये. आता आपण त्याचा उपयोग करूया इथे नक्की. येथे बघा 56 भागिले 7 म्हणजे 56 भागिले 7 जर म्हटलं तर ते होईल 8. त्यानंतर 36 आणि 6, 36 भागिले 6 जर केलं तर येईल 6. 8 आणि 6 14, 8 आणि 6 14 हे उत्तर आलेलं आहे. येथे पहा 12 गुणिले 12 ला 96 ला 12 ने भागू आपण. 96 भागिले 12, 12 8 96. त्यानंतर 42 ला 6 ने भागू आपण. 42 भागिले 6 7. 8 आणि 7 बेरीज 15 आली. यानंतर 20 ला 2 ने भागू आपण. हे 20 भागिले 2 इथे आलं 10. 27 ला 3 ने भागू आपण. हे आलं 9. म्हणजेच याचा अर्थ 10 आणि 9 किती येईल 19. पर्यायामधील 19 हे आता अचूक उत्तर तुम्हाला निवडावं लागेल. यानंतर 91 आणि 66 दिसत आहे. या बाहेरील संख्या लहान दिसत आहेत तर ही संख्यामधली मोठी दिसत आहे. आता आपण विचार करा, वर्ग केल्यानंतर पुढे जाऊ शकतो, घन केल्यानंतर पुढे जाऊ शकतो, बेरजेत पुढे जाऊ शकतो आणि गुणाकारात पुढे जाऊ शकतो. जर बेरीज करून मधली संख्या वर्ग असती तर वर्ग केला असता, बेरीज करून घन असतं तर मधली संख्या घन केली असते. म्हणजेच संख्या तर मोठी आहे, डायरेक्ट तर वर्ग नाही, डायरेक्ट घन नाही. म्हणजेच आता एक तर काय असू शकतो, गुणाकार असू शकतो, पण गुणाकार तिथपर्यंत पोहोचत नाही कारण इथे त्याच्यापेक्षा पुढे जातो गुणाकार. म्हणून काय असू शकतं तर 1चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग आणि 4चा वर्ग या वर्गांची बेरीज ही 91 येते. याच पद्धतीने इथे पण पहा 25 काही 5चा वर्ग, त्यानंतर 6चा वर्ग 36, 4चा वर्ग आणि 1चा वर्ग बेरीज केली असता 66 येते. हे काही 16 ला 6, 4 ला 1 इथे आले 66. याच पद्धतीने 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 आणि पुन्हा 16. 6 6 12 आणि 4 16, 6 12 आणि 4 16, 16 आणि 9 25. 25 ला 5, 4 ला 1 किती येईल 35. माफ करा इथे बेरीज 2 येते. ओके इथं आलं मित्रांनो 45. 16 16 32, 32 आणि हे 13 45. ओके, मी परत एकदा चेक केलं त्यानुसार आपल्याला 45 उत्तर. या पद्धतीने आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आपण आणखीन पुढचं उदाहरण घेऊया. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता पाहू आपण एएसओ मुख्य परीक्षा 2016 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2017 या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न. यामध्ये आपण विचारलेल्या ट्रिक्स पद्धतीनुसार आता या ठिकाणी आपण जाऊया. अगोदरही आपण एक प्रश्न घेतलेला होता. या ठिकाणी बेरीज करताना माझं 45-35 झालं होतं. आता जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही कंटिन्यू हे व्हिडिओ शूट करत आहोत. तर त्यामध्ये काही जर मिस्टेक झाली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, काही गडबडी मानवी चूक झाली तर निश्चित तुम्ही कळवा विद्यार्थी मित्रांनो. आता आपलं जे लॉजिक आहे त्या लॉजिकमध्ये आता हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ह्या लॉजिकमध्ये बाहेरील संख्या ह्या लहान आहेत. जर बाहेरील संख्या ह्या लहान असतील
आणि जर मधली संख्या मोठी असेल तर सर्वांचा गुणाकार करून वर्ग, सर्वांचा गुणाकार करून घन असेल, ही वर्ग संख्या आहे पण इथं नाहीये, म्हणजे याचा अर्थ बाहेरील संख्यांची बेरीज करून वर्ग किंवा घन असेल. या ठिकाणी पहा, आता या सर्व संख्या जर पाहिल्या, ही वर्ग संख्या दिसते पण पुढे नाहीये. मग आता ही वर्ग संख्या जरी दिसली तर बाहेरील संख्या पहा वर्गापर्यंत, म्हणजे 6 4 10 13च होतात, 13चा वर्ग तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच आता दुसरा एक लॉजिक आहे, 1चा घन, 2चा घन, 4चा घन आणि 6चा घन यांची बेरीज येईल 289, 2चा घन, 3चा घन, 5चा घन आणि 7चा घन, या ठिकाणी बेरीज येईल 503. हेच लॉजिक इथंही लागू आहे. 6चा घन, 3चा घन, 4चा घन आणि 1चा घन 308 होईल. त्या पद्धतीने 729, 2चा घन 8, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. 5 आणि 4 9 9 18ला 8 26, अच्छा आले 2, इथं आलं 2, हे 2 आणि 2 4 आणि 6, 10 आणि 2 12ला 2, हातच्या आला 1, या ठिकाणी हे 7, हे 8 आणि 1 9, 926 इतकं उत्तर आपलं आलेलं आहे. दरवेळा 3च आकृत्या देतील असंही नाही, कधी कधी 4ही आकृत्या देतात. 4 आकृत्या घेऊन आपण पुढचा प्रश्न सोडवतो. यामध्ये 80 ते 85% क्वेश्चन्स हे अगदी सोपे असतात, सरावातलेच असतात. 15% क्वेश्चन्स पैकी 10% काठिण्य पातळी असते. 5% प्रश्न असे असतात की ते थोडेसे वेगळे किंवा कोडबद्ध असतात. आपल्याला आले तर ठीक, अन्यथा वेळ जास्तीत जास्त अशा प्रश्नांसाठी बिलकुल द्यायचा नाही. कारण एक प्रश्नासाठी फार फार आपण 1 मिनिट हायेस्ट देऊ शकतो. 2-2, 3-3 मिनिटं जर त्याच्याशी खेळत बसलो तर आपण परीक्षेमध्ये नापास होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कंबाईन पूर्व परीक्षा 2013ला प्रश्न पडलेला आहे. यामध्ये अगदी सोपा आहे. 2चा घन वजा 1चा घन 7, 3चा घन 1चा घन वजा बाकी, 4चा घन आणि 1चा घन वजा बाकी, 64 वजा 1 येथे येईल मित्रांनो 63. तर आपण उत्तर बघूया 63. तर या पद्धतीने हे प्रश्न विचारलेले आहेत. आणखीन पुढचे प्रश्न घेऊ. ओके विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा 2017 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2018ला पडलेला प्रश्न घेऊया. 17-18 मध्ये अंकमालिका विशेषतः या आकृत्यांवरती आधारित 2-2, 3-3 प्रश्न पडलेले आहेत, विचारण्यात आलेले आहेत. तर त्यावर आधारित आपल्याला माहित पाहिजे. हे सोपा प्रश्न आहे. 2चा घन आणि 1चा घन यांची बेरीज, 3चा घन आणि 1चा घन यांची बेरीज, 5चा घन आणि 1चा घन यांची बेरीज, तर 2चा घन आणि 3चा घन यांची बेरीज 8 आणि 27 ते येते 35. पर्यायामध्ये 35 आहे, तो पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. पर्यायामध्ये 35 आहे. आता या ठिकाणी दोन्ही घनाघनांची बेरीज तिथे करून आपल्याला पर्यायामध्ये विचारलेली आहे. या ठिकाणी हा 2018च्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपल्याला डिसाईड करण्यासाठी पहिला आणि शेवटची आकृती येऊ शकते, कारण आपल्याला झेड आणि वाय यांच्या किमती विचारलेल्या आहेत. त्यांनी जी किंमत विचारलेली आहे त्या अनुक्रमे कोणती विचारलेली आहे तेही सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा लॉजिक काय आहे ते पाहू. 9 आणि 3 यांची बेरीज येते 12, 8 आणि 4 यांची बेरीज येते 12, म्हणजे या दोघांची बेरीज 12 आणि या दोघांची बेरीज 12. तसं या ठिकाणी 27 आणि 26 येतं 53 आणि इथे 43 आणि 10 येतं 53, म्हणजे क्रॉस बेरीज ही समान आहे. 11 आणि 3 हे किती येईल आता 14, तर 8 आणि इथे किती घ्यावं लागेल 6. ओके, 6 घेतलं तर पर्यायामध्ये तुम्ही इथे 6 बघाल आणि पर्यायामध्ये पुन्हा इथे 6 आहे, म्हणजे हे प्रश्न कॅन्सल होतील पहिल्यांदा. त्यामुळे 1 नंबर आणि 4 नंबर गडबडीत जर तुम्ही 1 नंबर काळा केलात तर तुम्ही झेड उत्तर देताय. आणि पर्यायामध्ये विचारलंय वाय आणि झेड यांच्या अनुक्रमे किमती किती म्हटलंय. वाय पहिल्यांदा विचारलंय, झेड पहिल्यांदा देऊन आपलं उत्तर चालेल का नाही, त्यामुळं हे उत्तर आलं पाहिजे. तरी आपण या ठिकाणी पाहू. 17 आणि 10 27, 17 आणि 10 27, 18 आणि 9 27 व्हायला पाहिजे, म्हणून हे उत्तर येतं. हे उत्तर कॅन्सल होतं मित्रांनो, म्हणजे क्रॉस बेरीज आहे. ह्या दोघांची बेरीज समान आहे, या दोघांची बेरीज समान आहे. त्याच पद्धतीने आपण 18 आणि 9 यांची बेरीज घेतली 27, 17 आणि 10 ची बेरीज 27. याला अगोदर का घेतलं, वाय अगोदर आपल्याला अपेक्षित विचारले त्याने, त्यामुळे आपण वाय अगोदर देऊ आणि झेड उत्तर नंतर देऊ. त्यामुळे पर्याय नंबर 4. आता पाहू मित्रांनो, टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2019ला पडलेला प्रश्न. एएसओ टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2019ला पडलेला प्रश्न.
त्यानंतर एक्साईज मुख्यला पडलेला आणि क्लर्क 2019ला पडलेला. आता हे विविध वेगवेगळे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये अगदी सोपा आहे. 3 त्रिक 9, 7 7 49 आणि 11 गुणिले 11 121. या पद्धतीने एकदम सोपा हा प्रश्न आहे. हे समान संख्या जशाच तशा ठेवलेल्या आहेत कन्फ्युजनसाठी आणि हा प्रश्न याचं उत्तर दिलं आहे. 3 त्रिक 9, 7 7 49, 11 गुणिले 11 121. असं उदाहरण आल्यानंतर शक्यतो कोणत्याही दोन संख्येचा उपयोग करून मधली संख्या किंवा तिसरी संख्या असते, या दोनचा उपयोग करून हे, या दोनचा उपयोग करून के, या दोनचा उपयोग करून उभी मांडणी किंवा आडवी मांडणी, हा कोणताही विचार जरी ते मांडला तर तो लागू होत नाही. जर मी परत बोलतो, दोन संख्येवरून म्हणजे दोन बॉक्सवरून तिसरा बॉक्स बनतो उभा किंवा आडवा, तसा जर नसेल तर तिन्ही बॉक्स उभे किंवा आडवे, हे उभे किंवा आडवे एक समान बेरजेचे असतात. तसंही नसेल तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. 3च विचारधारा असतात 99% वेळा. एखादा विचार वेगळा असू शकतो, त्या पद्धतीने आपण विचारही करू. पुढे काय असेल तर ते गणितही पाहू. परंतु यामध्ये सर्वात जास्त 95% पर्यंत गणित हे दोन संख्येचा उपयोग करून म्हणजे दोन बॉक्सचा उपयोग करून तिसरा बॉक्स, दोनचा बॉक्स उपयोग करून तिसरा बॉक्स असा असतो. नसेल तर उभी किंवा आडवी बेरीज एक समान असते. नसेल तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी करा, तुम्हाला उत्तर मिळेल. यामध्ये आपण घेऊया उभी मांडणी जर केली तर याची उभी मांडणी ही 63 आहे. याची उभी मांडणी केली तर ती आहे 63. यामध्ये आता उभी मांडणी करत असताना हे इथं 30, हे 40 जर असेल तर 63 मधून 40 वजा करा, तुम्हाला मिळेल 23. तर या ठिकाणी आलेलं पाहिजे 23. त्या नियमानुसार तुमची उभी बेरीज होईल 63. म्हणून 23 हे पर्यायामधील अगदी उत्तर योग्य आहे, कारण याची उभी मांडणी समान आहे. 3 लॉजिक असतात. कोणत्याही दोन संख्येवरून तिसरी संख्या उभी किंवा आडवी, ते जर नसेल तर सर्वात आडव्या बेरीज किंवा उभ्या बेरीज समान असतात. हे दोन्ही नसतील तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. या ठिकाणी पाहू एक्साईज मुख्य परीक्षा 2019ला पडलेला प्रश्न. 8 संघ 48, या दोघांचा गुणाकार 8 संघ 48. त्यानंतर 8 7 56, त्यानंतर 8 पंचे 40. आता या 8 ने 112ला भागा, तुम्हाला उत्तर मिळेल 8 1 8, 3 उरले 8 चौक 32, म्हणजे 14 गुणिले 8 112 होईल. त्यानुसार उत्तर आलं 14. 14 गुणिले 8 112 हे असं होईल. इथे 8 गुणिले 5 40, 8 संघ 48, 8 7 56 आहे. हे गणित लिपिक मुख्य परीक्षा 2019ला MPSCने विचारलेलं आहे. यामध्ये गुणाकार आहे तो म्हणजे दुप्पट, या ठिकाणी गुणाकार आहे ते म्हणजे तिप्पट, त्याच पद्धतीने इथं गुणाकार आहे दुप्पट, तर इथे हा तिप्पट असला पाहिजे. कोणती संख्या आल्यानंतर त्याची तिप्पट ही 12 होते बघा, 4 संख्या आली पाहिजे, त्यामुळे आपलं उत्तर येईल ते 4. 4 त्रिकम 12, 5 त्रिक 15, 3 दुनी 6, 10 दुनी 20. या पद्धतीनं विविध परीक्षेला पडलेले प्रश्न आहेत. आणखीन आपण पुढे काही प्रश्न पाहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पुढचा प्रश्न पाहूया. ASO मुख्य परीक्षा 2017ला पडलेला प्रश्न आहे. अगदी तो सोपा आहे, कारण 5 आणि 4 यांच्यामधली वजाबाकी ही 1 येते, यांच्यामधली वजाबाकी ही 1 येते. 7 आणि 3 यांच्यामधली वजाबाकी ही 4 येते, 4चा घन आहे, 1चा घन आहे. 8 आणि 2 यांच्यामधली वजाबाकी पाहिजे. इथं 11 आणि 8 यांच्यामधली जी वजाबाकी आहे 11 आणि 8 तर ती आहे 3. इथे येतो 3चा घन 27, या दोघातला फरक आहे 1 1चा घन 1. 7 आणि 3 यातला फरक आहे 4 4चा घन 64. 8 आणि 2 यातला फरक येतो 6, इथे येईल 6चा घन 216. 216 हे उत्तर आहे. याच पद्धतीने ASO मुख्य परीक्षेला पडलेला प्रश्न पाहूया 2012चा. या ठिकाणी 51 3 दिसत आहे, 5 85 6 102 7 119. याचा अर्थ असा आहे की प्रश्न अर्थक चिन्ह या ठिकाणी पर्यायामधील कोणती संख्या निवडल्यानंतर ही सर्व समीकरणं संतुलित होतील किंवा त्या आकृती संतुलित होईल. तर आता बघा 17 त्रिक 51 होतं, जर मी इथं 17 निवडलं तर तेच 17 गुणिले 5 85 होतं, 17 गुणिले 6 102 होतं,
आणि 17 गुणिले 7 119 होतं. म्हणजे आपल्याला 17 हे पर्यायामधून निवडता आलं पाहिजे. आपण आत्ताच अगोदर प्रश्न पाहिले की मी तुम्हाला म्हटलं की जर 2 अंकांवरून तिसरा अंक मिळत असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. 2 अंकावरून तिसरा अंक, तसा विचार करा. नसेल कोणतेही 2, हे 2 घ्या, हे 2 घ्या, हे 2 घ्या, हे 2 घ्या, नसेल उभी किंवा आडवी बेरीज एकसारखी असली पाहिजे. याच्यात उभी किंवा आडवी बेरीज एकसारखी नाहीये. आता यानंतर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लहानात लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी करा. एसओ पूर्व परीक्षा 2000 पडलेला हा प्रश्न आहे. मी या ठिकाणी लहानात लहान संख्या मांडतो. 0, शून्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 8, त्यानंतर आहे 15, त्यानंतर तुम्ही पहा 24, 24 नंतर इथे दिसतो 35, 35 नंतर या ठिकाणी आपल्याला दिसत काहीच नाही. म्हणजे आता त्याच्या पुढचं दिसतं 35च्या नंतर 63, 63 नंतर दिसतं 80. इतर रिकामी जागा आहेत, याच्यासाठी सोडली. तुमच्या हे लक्षात येईल की आता 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग 49, पण दरवेळा एक वजा घेतलेला आहे किंवा कमी केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय जो आहे तो येईल 48. मित्रांनो, सर्वात लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी केली. बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कोणत्याही 2 संख्येवरून तिसरी संख्या उपयोगात घेतलेली आहे. सरळ उभ्या किंवा आडव्या, गणक किंवा आवर्तने म्हणतो आपण विज्ञानच्या भाषेत. रो ऑर कॉलम, तर रो म्हणजे आडवे, कॉलम म्हणजे उभे. सरळ सरळ एक समान बेरीज असते. काहीच नसेल तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडणी करा, त्याच्यात तुम्हाला 100% उत्तर मिळतं. अशा पद्धतीने 95%च्या आसपास हे लॉजिक लागूच होतात. येथे दिलेलं आहे ते म्हणजे बघा 5, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 11 हे 35 होतात. म्हणजे विषम संख्या सुरू आहेत. या ठिकाणी विषम संख्या सुरू आहे 13, या ठिकाणी विषम संख्या सुरू आहे. आता यानंतर आणखी विषम संख्या पुढे असेल 15. आता यानंतर जर पर्यायामधील ऑप्शन पहा, ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे त्याचा थोडा अंदाज घ्या. जर 5 पासून सुरू झालेली असेल तर 3 असेल तर या ठिकाणी 0 असू शकतं. पर्यायात आहे का बघा, कारण 0 आणि 3 इथून पण सुरुवात होऊ शकते. 0 आणि 3 3 होतं. 3 5 7 9 11 13 आणि 15. किंवा जर इथं 0 नसेल, 0 एक उत्तर आहे. पर्यायात आहे का बघा. जर नसेल तर या ठिकाणी इथे आता 17 ऍड होतील आणि 17 जर ऍड झालं तर आपल्या मित्रांनो म्हणजे उत्तर येईल 80. कारण 5 7 9 11 13 15 आता उरलं 17. म्हणजे एक तर 0 असलं पाहिजे किंवा 80 असलं पाहिजे. पर्यायामध्ये जे पर्याय दिलेला असेल त्यानुसार याचं अचूक उत्तर पर्यायाला पाहून आपल्याला द्यावं लागेल. ओके मित्रांनो, आणखीन पुढचे उदाहरण पाहू. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता PSI मुख्य परीक्षा 2012 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2017ला पडलेला आपण प्रश्न पाहूया. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल 9 16 ह्या वर्गसंख्या दिसतात, परंतु त्यांच्या आकड्यांबाबतीत जर विचार केलं तर इथं 5 8 3 यांचा हिशोब लागत नाही. तर या बाबतीत जर हिशोब लावायचा असेल तर असा होतो की 2 आणि 1 3, 2 अधिक 1 3 आणि ह्या 3 ने याला गुणा, 3 त्रिक 9, 5 अधिक 3 हे होईल 8, याने ह्याला गुणा, 8 दोन्ही 16, 4 पण आता इथे बघा इथे बेरीज झालेली आहे, इथे बेरीज करा, हे येईल 9 गुणिले 1, 9 1 9, आपलं उत्तर आलं 9. म्हणजेच 2 1 3 गुणिले 3 9, 5 आणि 3 8, 8 दोन्ही 16, 4 आणि 5 5 चौक 20, 4 आणि 5 9, 9 1 9. या ठिकाणी आता कंबाईन 2013ला प्रश्न पडलेला आहे. 12 14 आणि बाकीच्या संख्या दिसतात. यामध्ये ही वर्ग संख्या नाहीये, घन संख्या पण नाही, वर्गमूळ पण नाही, त्यातल्या त्यात वजाबाकी नाहीये. मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, 5 त्रिक 15, 15 8 120, 4 गुणिले 7 गुणिले 5, 4 7 28 गुणिले 5 140, 2 गुणिले 9 गुणिले 10, इथे 9 2 18 180. या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्येक वेळा 10 ने भागलेला आहे. 10 12 आलं,
यालाही 10 भागलं 14 आलेलं आहे, यालाही 10 भागलं 18 उत्तर आलेलं आहे. त्यामुळे 18 हे उत्तर योग्य पर्यायामधून निवडलं पाहिजे. तर आपण वेगवेगळे विविध परीक्षांना पाहिले म्हणजे विचारण्यात आलेले 2014 म्हणजे 12-13 पासूनचे प्रश्न पाहिले, 2013 ते 2019 मध्ये वेगवेगळ्या विविध परीक्षांना विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. याच पद्धतीने आपण वेगवेगळे व्हिडिओ पुढेही पाठवणार आहोत. आज आपण छान पद्धतीने आकृत्यांवर आधारित विचारलेला टॉपिक जो आहे आपला अंकमालिका, परीक्षेला पडलेले प्रश्न किंवा विचारण्यात आलेले प्रश्न आपल्यासाठी घेतलेले आहेत. या पद्धतीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही सोडवा, कारण आपल्या मेन्समध्ये आणि प्रिलिम्समध्ये म्हणजे कंबाईन प्रिलिम्स आणि कंबाईन मेन्स याला खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे. कंबाईनची प्रिलिम्स, PSI, STI, ASOची मेन्स यामध्ये याबद्दल खूप प्रश्न विचारण्यात आलेत. विविध वेगवेगळे प्रश्न सोडवा. वर्गांमध्ये पण आम्ही सोडवून घेतो, त्याच पद्धतीने घरी पण सोडवा, कारण सराव असेल तरच अशा टाईपचे प्रश्न सोडवता येतात. अन्यथा आपण आपल्या कमी वेळेमध्ये त्याबद्दलचा विचारच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. धन्यवाद मित्रांनो.